अमरावती के भातकुली तालुका से इस वक्त की एक बेहद बड़ी और भावुक कर देने वाली खबर। खेतों की पैमाइश को लेकर अब पीड़ित किसानों के सब्र का बांध टूट गया है। जिलाधिकारी कार्यालय पहुंचकर एक कड़ा ज्ञापन सौंपा है। किसानों का आरोप है कि भूमि अभिलेख विभाग के अधिकारी आश्वासन के बावजूद खड़ी फसलों के बीच अचानक जमीन की पैमाइश शुरू कर रहे हैं। बुवाई के ठीक बाद हो रही इस कार्रवाई से फसलों की भारी बर्बादी हो रही है, जिससे परेशान होकर किसानों ने आत्मघाती कदम उठाने तक की चेतावनी दे डाली है। किसानों ने मांग की है कि फसल कटने तक इस पैमाइश को तुरंत रोका जाए। अन्नदाता के इस बड़े संकट पर अब कलेक्टर क्या फैसला लेते हैं, इस पर नजर रहेगी। अमरावती की हर कड़क अपडेट के लिए देखते रहिए सत्कार न्यूज 24। मी कैलास वामनराव अवघड वंडली या गावामधून आम्ही पूर्ण कास्तकार लोक आलेले आहोत आणि आमच्या गावामध्ये डुक्कर हरण रोई याचं खूप नुकसान होऊन राहिलं आणि सोयाबीनचे झाडं निघून नेले। हे निघाल्यानंतर आता हे भूमीवाल्यानं मोजणी करून आम्ही ते पण तुडण करत आहे। आमची अशी विनंती आहे की भूमीवाले जे मोजणी करत आहे त्यांनी 1 महिन्यासाठी थांबवण्यात यावी। जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, काय मत आलं त्यांचं? मग जिल्हाधिकारी साहेब म्हणे काही हरकत नाही, मी बोलून तुमची मोजणी कॅन्सल करतो। वंडी तालुका भातकुली आमचं निवेदन असं आहे की यावेळेस पावसामुळे पाऊस कमी असल्यामुळे पहिलेच पिकं निघत नाही आहे आणि त्याच्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणीचा सुरू केलेली आहे। त्यांना आम्ही विनंती केली की काही दिवसापूर्वी स्थगित करून पिकं मोठं झाले की तुम्ही मोजणी करायला काही आमचा हरकत नाही आहे, पण त्यावेळेस आता छोटी सध्या पिकं लहान आहेत, त्याच्याकडनं नुकसान होऊन राहिलं। पहिलेच आम्ही वन्यप्राणी जंगलातनं नुकसान करतात त्याच्याकडनं परेशान आहे, तरी पण भूमी अभिलेख कार्यालय ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही। या अनुषंगाने आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो, निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी त्याच्यात हे करून बोलून त्यांच्यासोबत मी विषय तुमचा मार्गी लावतो, असं आम्ही बोलणं झालं आणि आम्ही साहेबांना भेटून परत आलो। नाव ओनली रमेश अवघड, अमरावती।